रडायला तुला? एवढं पण सहन करू शकत नाहीस? तुला जेव्हा फिमेल ॲज अ फिमेल आपला जो ती मुभा आहे की मला स्ट्रेस आला तर मी रडून दिलं, मला कोणी काही विचारणार पण नाही, अगं का रडतेस, ठीक आहे, इट्स ओके, फाईन, होतंच असं. पण एक पुरुष रडला, काय एवढं काय रडायला तुला? एवढं पण सहन करू शकत नाहीस? आणि सडन एक एज येतं असं 5-6 वर्ष 7 वर्ष की आपण त्या बाळाला आईपासून थोडंसं वेगळं करायला लागतो किंवा आईच नकळतपणे करते की बाबा आता तू मोठा होतोयस ना, वेगळ्या रूममध्ये झोप. आता जर का तू रडलास तर तुझा कमकुवतपणा दिसेल. मी कधी कोणाला, जेव्हा मला खरंच हेल्पची गरज होती, मी कधी हेल्प मागितलीच नाही, कारण कोणी अवेलेबलच नव्हतं. तर ते शेवटी असं होतं की मग बोलायचं तर आहे पण बोलता येत नाही. मग काय करायचं, तर मग ॲडिक्शन्सकडे वळतात. सो ॲब्सोल्युटली फाईन इफ अ मेल ड्राईव्ह ॲक्टिवा और ज्युपिटर. प्रत्येकच पुरुषांनी बुलेट चालवावी असं कुठेही लिहिलेलं नाही. सप्रेस्ड फेल्युअर जे असतं ना, की मला एखादी गोष्ट मी नाही करू शकलो जीवनामध्ये, तर तो तुमच्या स्किनवर निघतो. बरं. सप्रेस्ड फिअर सुद्धा तुमची स्किनवर निघते. 30 ते 50 या वयामध्ये तो पुरुष ना धड म्हातारा असतो, त्याला म्हातारा म्हणवत नाही, आणि तरुण पण नसतो की अगदी पार जाऊन मॅचेसच खेळेल वगैरे, तसं पण नसतं. मुलं थोडी मोठी झालेली असतात, म्हणजे की तुमची वयात जर का लग्न झाली तर मुलं थोडी एक 10-12 वर्षाची 15 वर्षाची असतात, ती तुमचं एकेनाशी झालेली असतात. म्हणजे मी नक्की कोणासाठी करतोय, कारण की तुमची इन्सिक्युरिटी ही पुरुषांची कधी पण इरिटेबिलिटी अँगरमधनं येते. रडणं म्हणजे मुलीचं लक्षण, नीट आवरून बसणं हे मुलींचं लक्षण. मुलांनी पण नीटच बसायला हवंय. आणि ते रिटायरमेंट नंतर आता त्यांना वेळ आहे ना, मग ते करायला जातात. तर बायको किंवा सून काय म्हणते, तुम्ही काय करता इथे? कितीही सुनेनी म्हण किंवा मुलीनी म्हण हे विचारलं तरी पण माझा मुलगा म्हणून मला विचारणं थोडंसं कुठेतरी वाटतंच ना. कारण अगेन दॅट बॉय कनेक्ट. एक भाऊ बहीण आहे, त्यांच्या आईवडिलांपैकी कोणाची तरी डेथ झाली. ती मुलगी त्या बाबांच्या बाजूला बसून रडत असते बघ, पण तो मुलगा काय करत असतो? बापरे, आय कांट इवन इमॅजिन. म्हणजे क्रियाकर्माची तयारी तो करत असतो. श्वास घ्या, इट्स ओके टू ब्रीद, इट्स ओके टू टेक अ पॉज. फाईन, यू आर ॲब्सोल्युटली फाईन, जस्ट ब्रीद. हाय, हॅलो, नमस्कार. रोलिंग स्कोप या चॅनलवर मी रुचामुळे तुमचं मनापासून स्वागत करते. आपण एक वाक्य लहानपणापासून ऐकलं आहे आणि ते वाक्य म्हणजे मर्द को दर्द नाही होता. पण हे वाक्य खरंच आहे का? आणि याचबद्दल आज आपण संवाद साधणार आहोत डॉक्टर गौरी एदलाबादकर जोशी यांच्यासोबत, की पुरुषांची मेंटल हेल्थ म्हणजे नेमकं काय, त्यांना काय त्रास होतो. गौरी, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. गौरी जोशी या होमिओपॅथी डॉक्टर आणि काउन्सिलर आहेत. त्यामुळे या विषयासंदर्भात अनेक माझ्या मनात शंका आहेत, अनेक प्रश्न आहेत आणि याच प्रश्नांची उत्तर आज मी त्यांना विचारणार आहे. यापूर्वीसुद्धा गौरी जोशी यांच्याशी आपण एका विषयावर गप्पा मारल्या आहेत, पण त्या सगळ्या मुलांबद्दल होत्या. पण आज आपण खास पुरुषांच्या मेंटल हेल्थबद्दल बोलणार आहोत. तर आपण थेट मुद्द्यालाच हात घालूयात गौरी, की पुरुषांची मेंटल हेल्थ, पुरुषांची मानसिकता ही खूप समाजाभिमुख आहे असं मला वाटतं. जसं आपल्याकडे प्रत्येक वेळी म्हटलं जातं की मर्द को दर्द नाही होता, किंवा काय मुलींसारखा रडतोयस रे, किंवा पुरुषांनी खंबीर असणं महत्त्वाचं आहे. तर या समाजाच्या वाक्यांचा पुरुषांवर कितपत आणि कसा परिणाम होतो? सगळ्यात पहिले तर मर्द को दर्द होता है, वो बताते नहीं है. ओके. आणि काय झालंय की आपली लहानपणापासूनची काही सिस्टीम आहे ना, की पुरुषांनी तटस्थ राहायचं, त्यांनी खंबीरच राहायचं, रडायचं नाही. ह्या मागे ना एक थेरी आहे. थेरी अशी आहे की एक अगदी थोडक्यात मी सांगू इच्छिते की नॅन्सी कोडेरो म्हणून एक ऑथर आहेत, त्यांचे पुस्तक आहे एक, मेल इनएक्सप्रेसिव्हनेस नावाचं. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की खूप सुंदर गोष्ट आहे की आपले मुलं बघा, म्हणजे बॉईज कसे इव्हॉल्व्ह होतात. तर त्यांनी असं सांगितलं होतं की एक बाळ जेव्हा असतं तेव्हा ते आपल्या आईला चिपकून झोपतं. बाळ म्हणजे मुलगा मुलगी जे काय असतं, लहान मूल असतं, लहान मूल आपल्या आईला चिपकून झोपतं, आणि आई इज द मेन प्रोव्हायडर फॉर दॅट बेबी. कारण जे काय आहे ते फिडिंगपासनं ते त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण करणे हे आईच करते. बाबा असतात पण बाबा इज फॉर टाईम बिंग, कारण बाबा इज अगेन ऑफ फॉर द ड्युटीज. त्याच्यामुळे तर मग, आणि सडन एक एज येतं असं 5-6 वर्ष 7 वर्ष की आपण त्या बाळाला आईपासून थोडंसं वेगळं करायला लागतो किंवा आईच नकळतपणे करते की बाबा आता तू मोठा होतोयस ना, वेगळ्या रूममध्ये झोप, वेगळ्या जागी झोप, सारखं सारखं काय आईला चिपकून झोपायचं, मोठा होतोयस ना. आणि त्या बाळाला तिथून वेगळं करतात त्या बॉयला. मुलगी झोपू शकते
कारण मुलगी आईच्या अनुभवातनंच मोठी होणार असते, पण मुलगा आईच्यापासून वेगळा व्हायला लागतो. आणि तिथे तो शिफ्ट सुरू होतो की ज्या व्यक्तीला मी माझं जग समजायचो त्या व्यक्तीपासून मी वेगळा झालो. बाबांशी फार काही बोलणं झालंच नाही कधी. मग आता काय बोलू मी सडनली बाबांशी, किंवा बाबा तरी काय बोलणार ना. मला जे काय वाटायचं मी सगळं आईशी बोलायचं. आता काय करायचं बरं. मग जेव्हा थोडं वयात यायला लागतो तो मुलगा, तेव्हा त्याला खूप प्रश्न असतात. पण आपणही हे बघू शकतो की आई मुलीला सगळं समजावून सांगते की हे होणार ते होणार, पण त्या मुलाला कोणी समजावून सांगायला कधी जात नाही. इवन त्याचे वडील पण नाही की कळेल त्याला त्याचं. म्हणजे हा स्वभाव काय बनत गेला की मलाच माझं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. मग घरामध्ये कोणाला काही विचारायचा प्रश्नच येत नाही. मग ही फाइंड्स द सोल्युशन ॲट इट्स फ्रेंड्स प्लेस. पण तो मुलगा, त्या घरातला पण मुलगा तेवढाच एकटा आहे. त्याला तरी कुठं माहिती आहे की ह्या गोष्टींमध्ये आपण कोणाशी बोलायचं आहे. मग तो इमोशनल कनेक्ट कधी होत नाही. आणि मग हे मुलं स्वतःला साध्य करण्याच्या ह्याच्यामध्ये त्यांचा सक्सेस किंवा त्यांचं स्टेटस, की मला स्वतःला हे जे मी हे लपवलं हे दाखवायचं नाही आहे ना कोणाला, मी काय सांगू कोणाला, मी काय इमोशन्स दाबून ठेवले आहेत. म्हणून मग त्यांचा दृष्टिकोनच आयुष्याकडे बघण्याचा चेंज होतो. आणि समहाऊ आपल्यासमोर पुरुष हा खंबीर म्हणून एक उभा राहतो. कारण मी माझ्या वडिलांना प्रोव्हायडर म्हणून बघितलं आहे, तसंच मी आहे. आणि ते झाले इव्हॉल्व. बरोबर. मग आता जर का तू रडलास तर तुझा कमकुवतपणा दिसेल. मी कधी कोणाला, जेव्हा मला खरंच हेल्पची गरज होती, मी कधी हेल्प मागितलीच नाही, कारण कोणी अवेलेबलच नव्हतं. मग आता मी हेल्प मागून माझा कमकुवतपणा दिसेल का? मग मी का दाखवायचं आहे? आणि मग तो दाखवून तुमचा क्रॉनिक स्ट्रेस येतो, लाईफस्टाईल चेंजेस तुमचे होतात, ॲडिक्शन्सकडे माणूस वळतो, अँगर इश्यूज होतात, अग्रेसिव्ह होतात माणूस. आणि समहाऊ असे ते पुरुष इव्हॉल्व्ह होतात, जे अजूनही आपल्याला दिसत आहेत, असेच होत आहेत इव्हॉल्व्ह. पण मग मुलांना सुद्धा, म्हणजे जेव्हा मुलं वयात येतात, तू आता म्हणालीस तसं, मुलं वयात येताना त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टी सांगणं कितपत महत्त्वाचं आणि का महत्त्वाचं आहे? अतिशय महत्त्वाचं आहे. तू बघ, आपण आता मुलींना त्यांची येणारी किशोरावस्था, त्यांची येणारी पाळी याबद्दल अजूनही सगळं उघडपणे सांगतात. अगदी ॲड्समध्ये सुद्धा सगळं सांगतात. बरोबर. पण मुलांना कोणी सांगायला जात नाही. त्यांचे पण 13व्या वर्षी 12व्या वर्षी त्यांच्या शरीरामध्ये चेंज होतात, त्यांचे पण हॉर्मोन शिफ्ट होतात, त्यांचे पण मूड स्विंग्स होतात, त्यांना पण रडायला येतं. पण दिसत नाही ना. मुलींच्या सगळ्या गोष्टी दिसून येतात, त्या रडून देतात आणि मुलगी रडते. ती आपला ना, आपल्याजवळ ॲज अ फिमेल आपल्याजवळ ती मुभा आहे की मला स्ट्रेस आला तर मी रडून दिलं, मला कोणी काही विचारणार पण नाही, अगं का रडतेस, ठीक आहे, इट्स ओके, फाईन, होतंच असं. पण एक पुरुष रडला, काय एवढं काय रडायला तुला, एवढं पण सहन करू शकत नाहीस? थोडक्यात सहन करणं शिकवलं आहे, त्रास सहन करणं शिकवलं आहे, त्रास समजून घेणं शिकवलेलं नाही. व्हेरी नाईस. अजिबात शिकवलेला नाही. त्याच्यामुळे तो त्रास समजून घेऊन त्याच्यासाठी मदत मागायची, हा कमकुवतपणा आता वाटायला लागलेला आहे. पण आतापासून जर का आपण मुलांना त्या बाबतीत अवेअर केलं ना की नाही, ह्या अशा गोष्टी होतात. फॉर दॅट मॅटर 13-14 वर्षाच्या मुलांमध्ये इरेक्शन्स होणं, नाईटफॉल होणं, त्यांना तशी स्वप्न पडणं, अट्रॅक्शन वाटायला लागणं दुसऱ्या मुलींकडे, म्हणजे आपल्या दुसऱ्या अपोजिट जेंडरकडे, इट्स व्हेरी नॉर्मल. मग हे त्यांना सांगायला काही हरकत नाही आहे. कदाचित त्यानुसार ते मुलं वेगवेगळे इव्हॉल्व्ह होतील, अजून कनेक्ट होतील इमोशनली आपल्या आईवडिलांशी सुद्धा, की हो आय कॅन कम्युनिकेट विथ दिस माय पेरेंट्स इझिली. आणि मग हे त्यांचे वडील करू शकतात, कारण आई कळत नकळतपणे एक पडदा स्वतःहून निर्माण करते मुलांमध्ये, असं मला वाटतं. की आई आहे, मुलांना कसं सांगणार, जेवढं इझिली मुलींना स्टिग्मा आहे ना, तो आहे समाजामधनच आलेला स्टिग्मा आहे. की कुठे आता मी मोठा झाला ना मुलगा, एक बघ ना तू 7-8 वर्षाचा मुलगा झाला की आई त्याची आंघोळ करणं सुद्धा बंद करून टाकते. अगदी अगदी अगदी. की नाही बाबा, कसा ना मोठा झाला. म्हणजे आपण बघ, मुलं आता अगदी साधं उदाहरण द्यायचं तर मुलं आंघोळी करून बाहेर येतात. आपण मुलांना हेच म्हणत नाही टॉवेलवर येऊ आला तर काही म्हणत नाही, पण मुलीला आपण लगेच म्हणतो व्यवस्थित कपडे घालून मग बाथरूममधनं बाहेर यायचं बरं का. मुलांना हे कोणी सांगायला जात नाही. खरं त्यांनाही सांगायला पाहिजे ना, मोठा तोही होतोय. मग तुम्ही तिथे तुमच्या डेफिनेशन्स चेंज केल्या की मग त्यांनाच तुम्ही वेगळं करून टाकलं तिथेच. आणि मग तो मुलगा वेगळा इव्हॉल्व्ह होतोय, मुलगी वेगळी इव्हॉल्व्ह होतीये. मग इमोशनली पण ते वेगवेगळे इव्हॉल्व्ह होत आहेत. मग त्याला तुम्ही चुकीचं आहे असं मला नाही वाटत म्हणायला पाहिजे. तू आता म्हणाली त्यावरून मला एक आठवलं, माझी एक मैत्रीण आहे, ती मला म्हणाली मला कोरियन वेब सिरीज, कोरियन सगळं बघायला खूप आवडतं. आणि मग मला असं झालं की इतकं कोरियन तुला का आवडतं? ती म्हणे त्यांच्याकडे ना हिरो रडतात
त्यांच्याकडचे हिरो रडतात, त्यांना असं नाही वाटत की काय बाबा हिरो आहे कशाला रडेल. आपल्याकडचे हिरो म्हणजे नेहमी सुपर हिरो, स्ट्रॉंग, मारामारी करणारे हेच दाखवले जातात. त्यांचे हिरो रडतात आणि जे मला वाटतं की कनेक्ट होऊ शकतं की मुलं रडतात, तेव्हा मला कनेक्ट झालं की अरे किती बरोबर बोलते की मुलं रडतात. हां, हे आपल्याकडे अजून ते पचलंच नाहीये की त्यांना त्रास होतो. चॉकलेट हिरो रडतात फक्त. आणि त्यांना लेबलच चॉकलेट हिरो लावलं जातं. राईट. पण आता हा प्रश्न काय होतो की जसं आपण म्हणतोय की हे बाल्यावस्था मुलांची म्हणता येईल की लहान मुलं आहेत, आई वडील बोलू शकत नाही. पण जेव्हा मुलांचं लग्न सुद्धा होतं, म्हणजे मी म्हणते की मॅरिटल लाईफमध्ये सुद्धा खूप वेळ असं होतं की लग्न झाल्यावर ते त्यांच्या जोडीदारासोबत शारीरिक जवळीक तेवढी उत्तम साधतात, पण मानसिक मात्र साधू शकत नाहीत. याचं काय कारण आहे? शारीरिक जवळीक साधतात याचं सगळ्यात एक तर उदाहरण, त्याचं एक उत्तर म्हणजे की इट्स अ नीड अकॉर्डिंग टू देम. की बऱ्याच वेळा असं होतं माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी पण जेव्हा पेशंट्स येतात की वी आर कनेक्टेड फिजिकली पण इमोशनली, काय आमचा बॉन्ड नाही आहे. बॉन्ड शब्द असतो आजकाल. हां, हे मला नवीन ऐकायला मिळालं. हां, वाईब, आमचे बॉन्डच होत नाही, आमचा सो कॉल्ड वेवलेंथ आमची जुळत नाही. कारण की परत आहे की पुरुष रोमॅन्टिक नसतात किंवा त्यांना तुमच्याबद्दल फिलिंग्ज नाही असं नाही आहे. त्यांना व्यक्त होणंच माहीत नाही आहे. त्यांना कोणी व्यक्त व्हायला कधी शिकवलंच नाही आहे. 10 वेळा जेव्हा मुलगी आय लव्ह यू म्हणते तेव्हा तो कधीतरी एकदा भीत आय लव्ह यू म्हणतो. कारण की हा आय लव्ह यू म्हणतोय म्हणजे ह्याला माझ्याकडनं काहीतरी काम असेल, असा बरेच फिमेल्सची धारणा आहे. काहीतरी देर इज समथिंग बिहाइंड इट. फक्त तो अगदी जेन्युइनली आय लव्ह यू म्हणत असेल तरी पण ते अजूनही पचत नाही. आणि परत हा माझा कमकुवतपणा असेल का, ही जज करेल का, किंवा मला कुठली गोष्ट जमणार नाही आहे म्हणून मी सडनली बोलायला चाललो आहे का, मला एक्सप्रेस व्हायचंच नाही आहे कारण मला जमतच नाही आहे एक्सप्रेस होणं, मला कोणी शिकवलंच नाही आहे एक्सप्रेस होणं. हे जे आहे ना, हा खूप मोठा फ्लॉ आहे. इट्स ॲब्सोल्युटली ओके टू क्राय, इट्स ॲब्सोल्युटली ओके टू आस्क फॉर हेल्प. की मला काहीतरी लो वाटतंय. फिमेल्स बोलतात की पिरियड्स येण्याच्या आधी त्यांना अगदी लो वाटायला लागतं, तसं पुरुष मंडळींचंही असूच शकतं ना. बर्नआउट फिलिंग आजकाल आपण जे ऐकतोय, बर्नआउट झालं. बर्नआउट म्हणजे काय, किती स्ट्रेस घेणार आहात तुम्ही. तुमच्या घरामध्ये जर का खांद्याला खांदा मिळून तुमची बायको पण कमवते, तेच ॲब्सोल्युटली फाईन टू टेक अ ब्रेक. की मला आज नाही काय करायचं, तू कर. ती फिमेल म्हणतेच ना की मला नाही जायचं, आज कंटाळा आला मला सगळं करून, मग तू पण म्हण की काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कदाचित ह्या गोष्टींनी तुम्ही कनेक्ट व्हाल आणि मग तो शारीरिक कनेक्टसुद्धा तुमचा अजून छान असेल, हा पण विचार आपण करू शकतो. यू माईट एन्जॉय दॅट प्रोसेस. पण त्याआधी हे पण सगळं महत्त्वाचं आहे. तर मला वाटतं की हा जो पुरुषांवर येणारा कामाचा ताण आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या समस्या, या दोन्हीचा फार जवळचा संबंध आहे. तर हा संबंध किंवा याच्याबद्दल तू काय सांगशील? कामाचा ताण काय माहिती का, आज तागायत पुरुषांना प्रोव्हायडर म्हणूनच आपण बघतो. करता म्हटल्यावर फिमेल डोळ्यासमोर येतच नाही. करेक्ट. करता म्हटल्यावर त्या घरातला पुरुषच येणार. भलेही तो पुरुष कदाचित तो तितका शिकला नसेल, त्याची तेवढी कॅपॅसिटी नसेल कमवण्याची, किंवा त्या घरातल्या एखाद्या मुलीची असेल तेवढी, पण तरी पण करता कोण, तो पुरुष करता. मग तो त्याचा जीव पणाला लावून जमेल तशा रिस्पॉन्सिबिलिटीज फॅमिलीच्या पूर्ण करण्याकरता तो जातो. मग कितीही प्रेशर असो तो हँडल करणार, तो बोलणार नाही. कारण जर का मी बोललो तर माझा कमकुवतपणा दिसणार परत, आणि लाचारी पत्करणं माझ्या रक्तातच नाही. हेल्प मागणं म्हणजे माझं फेल्युअर दिसलं का, बरोबर, मग मी हेल्प का मागू, मग नाही मागायची हेल्प. आणि मग सरते शेवटी असं होतं की मग बोलायचं तर आहे पण बोलता येत नाही. मग काय करायचं, तर मग ॲडिक्शन्सकडे वळतात जनरली पुरुष. आपण हे अजूनही बघतो की 80% अजूनही पुरुषच ॲडिक्शनकडे जास्त वळलेले आहेत. मग स्मोकिंग असो, अल्कोहोल असो, जे काय आहे ते. मग तुमच्या फिजिकल हेल्थवर त्याचा परिणाम होणारच आहे. कोलेस्ट्रॉल वाढणं असो, BP असो, डायबेटीज असो. डायबेटीज, BP हे जे लाईफस्टाईल डिसीज आहे बिकॉज ऑफ स्ट्रेस. तुमची लाईफस्टाईल तर तुम्ही स्वतःच घाण करता कारण तुम्हाला बोलायचंच नाही आहे कोणाशी. मला बेसिक हेच सांगायचं आहे की इट्स ॲब्सोल्युटली फाईन टू कम्युनिकेट विथ युअर पार्टनर, व्हॉट एव्हर इट इज. फ्रेंड असो, बायको असो, बहीण असो, आई असो, जो कोणी घरामध्ये तुमच्या आहे. बोलून हरकत काय बोलायला, की आज भलेही तुमच्या फील्डमधल्या गोष्टी त्या व्यक्तीला कळणार नाहीत, पण आज मला माझा मॅनेजर किंवा माझा बॉस असं म्हटलं, मला समोर नाही पटलं, ते मला राग आला, मला असं झालं, मला तसं झालं. बोलून मोकळं तर होऊ शकता ना तुम्ही. भले कधी कधी काय होतं ना, पुरुषांना सल्ला नको असतो, कोणीतरी ऐकणारी व्यक्ती हवी असते. बस समवेअर आय नीड टू वेंट आउट. पण तुम्ही त्या गोष्टीमध्ये अरे यार मला काही कळतंय का,
कशाला उगाच मला सांगतोयस, मला माझी प्रॉब्लेम्स कमी आहेत का, असं तुम्ही जर का तिथे म्हणायला गेला तर संपला ना विषय तिथे. कारण की ऑलरेडी त्यांना हे शिकवलेलं आहे की तुम्ही एक्सप्रेस व्हायचं नाही. त्याच्यात तो कुठेतरी एक्सप्रेस करायला गेला आणि त्याला असा काय शेरा जर का मिळाला समोरून तर मग बंद होणार तिथे. आणि मग समहाऊ दे गेट ॲडिक्टेड टू फोन्स, दे गेट ॲडिक्टेड टू गॅजेट्स आणि मग बाकीचे जे अल्कोहोल स्मोकिंग वगैरे आहे त्याच्याकडे. आणि मग त्याचा परिणाम इन अ वे तुमच्या शरीरावर छानच होतो, खूपच छान होतो. आता हे जे पुरुषांना होणारे त्रास आहेत त्याचसोबत मला अजून काही गोष्टी दिसतात पुरुषांच्या बाबतीत की त्याचा त्यांना न्यूनगंड असू शकतो का, जसं टक्कल पडणे फॉर एक्झाम्पल. तर ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतो का आणि याच्याबद्दल ते बोलतात का? बोलत नाही, पण कॉस्मेटिकली म्हणजे दिसायला कोणाला नाही चांगलं वाटणार. म्हणजे मी एक्झाम्पल म्हणून विचारलं, म्हणजे अशा पद्धतीचे कसं आहे की टक्कल पडणं जेनेटिक्स असतात किंवा तुमची लाईफस्टाईल पण कधी कधी त्याला कारणीभूत असू शकते. एखादा माणूस खूप जाड असतो, एखादा माणूस खूपच बारीक असतो. सगळ्यात पहिले तर स्वीकारा की हो मी बारीक आहे, माझ्यामध्ये इतका मसल स्ट्रेंथनिंग माझ्यामध्ये तेवढी कपॅसिटीज नाही आहे. इट्स ॲब्सोल्युटली फाईन इफ अ मेल ड्राईव्ह ॲक्टिवा और ज्युपिटर. प्रत्येकच पुरुषांनी बुलेट चालवावी असं कुठेही लिहिलेलं नाही. तो तुम्हीच काढून ठेवलेला स्टिग्मा आहे की पुरुष म्हणजे अरे तुम्ही काय फालतू अशा आहे, ऑटोमॅटिक गाड्या तुम्ही काय चालवता, ऑटोमॅटिक गाड्या इज फॉर फिमेल्स, तुम्ही बुलेट चालवा. पण एखाद्या पुरुषाची उंचीच कमी आहे, तुम्हाला नाही झेपत ती गाडी, बारीक सारीक आहात तुम्ही, तर तुम्हाला झेपणार आहे का ती गाडी? इट्स ओके ना. फक्त स्टिग्मा आहे म्हणून ती चालवायची गाडी असं कुठे ठेवलेलं नाही आहे. सो तुम्ही ॲक्सेप्ट करा. वीक आहात तर खाण्याकडे, तुमच्या डाएटकडे लक्ष द्या, तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या, तुम्ही वर्कआउटकडे लक्ष द्या, मसल स्ट्रेंथनिंग करा. जाड असेल तर त्यांनी आपलं वजन कमी करावं. भलेही तुम्ही खूप बारीक होणार नाहीत पण तुम्ही हेल्दी कसे राहाल त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ शकता. टक्कल असेल तर ॲक्सेप्ट इट, इट्स ॲब्सोल्युटली फाईन. तसं पण येताना पण तुम्ही टकलेच येता की आईच्या पोटातून. फार कमी बाळांना केस असतात, इट्स ओके फाईन, ॲक्सेप्ट इट हॅपीली. ॲक्सेप्टन्सने तुमचं अर्ध पेन तिथेच कमी होतं. आता तू ॲक्सेप्टन्स म्हणाली, आता माझा पुढचा प्रश्न आहे हाऊ टू ॲक्सेप्ट. कसं करणार ॲक्सेप्ट? कारण काय आहे की ती गोष्ट पचनी पडायलाच वेळ लागतो मुलांना. त्याच्या काही ट्रिक्स आहेत का, त्याच्यासाठी काही उपाय आहेत का की कशा पद्धतीने मुलांनी त्याच्यासाठीच आम्ही असतो. त्याच्यासाठीच काउन्सिलर्स असतात. पण किती पर्सेंट आज तुझ्याकडे पुरुष काउन्सिलिंगसाठी येतात आणि किती पर्सेंट स्त्रिया काउन्सिलिंगसाठी येतात? इतक्यात यायला लागलेले आहेत ॲक्च्युली. आता थोडा अवेअरनेस वाढायला लागलेला आहे थँक्स टू सोशल मीडिया. त्याचा चुकीचा प्रभाव पण होतो आणि चांगला पण कधी कधी होतो, पण येतात पुरुष. आणि माझ्याकडे ना सप्रेस्ड झालेले पुरुष मंडळी जास्त येतात. सप्रेस्ड अँगर असो किंवा फेल्युअर असो, की खूप पुरुषांना ना फेल्युअरची खूप भीती असते की जर का मी एक पर्टिक्युलर गोष्ट आहे ती प्रोव्हाइड करायला जर का चुकलो घरामध्ये तर मी फेल्युअर म्हणून लोकांच्या काय त्या लिस्टमध्ये येईन का. त्यासाठी माझ्याकडे काउन्सिलिंग करता बरेच माणसं येतात. पण समहाऊ आता काउन्सिलिंग करता येतात पण बेसिक ते फिजिकल डॅमेज करून मगच माझ्याकडे येतात की काहीतरी त्यांना स्किन इन्फेक्शन तरी झालेलं असतं, गट इश्यूज तरी झालेले असतात. आणि त्या केसमध्ये लक्षात येतं की तुम्ही जर का खोदून काढलं तर तेव्हा लक्षात येतं की यांच्या खूप सारे इमोशन्स आहेत जे अजूनही सप्रेस्ड आहेत. आणि काउन्सिलिंगद्वारे मग त्या बाहेर निघाल्या की होमिओपॅथीच्या 1-2-3 डोस नंतर दोज गाईज आर लाईक इट्स ओके, गुड, आय एम गुड नाव. पण कशा पद्धतीने तू म्हणालीस तसं स्किन इन्फेक्शन किंवा या सगळ्या गोष्टी त्यांच्या शरीरावर इम्पॅक्ट करतात? क्रॉनिक स्ट्रेस किंवा क्रॉनिक सप्रेशन असेल ना, जसं सप्रेशन तुमचा अँगर असेल, जर सप्रेस्ड अँगर हा तुमचा डिरेक्टली अटॅक तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर करतो. मग तुमचे स्टोन्स होणं किंवा डायजेस्टिव्ह इश्यूज होणं की खूप लूज मोशन्स होतात किंवा तो इरिटेबल बॉवेल सिंड्रोम वगैरे पॅथॉलॉजिकल कंडिशन असतात ऑफकोर्स. कधी कधी म्हणजे 10% केसेसमध्ये असतात, पण 90% केसेसमध्ये स्ट्रेस हा तुमचा फॅक्टर असतो. सप्रेस्ड फेल्युअर जे असतं ना की मला एखादी गोष्ट मी नाही करू शकलो जीवनामध्ये तर तो तुमच्या स्किनवर निघतो. बरं. सप्रेस्ड फिअर सुद्धा तुमची स्किनवर निघते. मग स्किनवर निघते, मग ती सोरिएसिसच्या रूपाने निघते, एक्झिमाच्या रूपाने निघते. म्हणजे फार तर फार कधी कधी मी हे पण केसेस बघितलंय की पुरुष मंडळींच्या पेनिसवर सुद्धा इरेप्शन्स येतात बिकॉज ऑफ सप्रेस्ड इमोशन्स. हे सुद्धा बघितलेलं आहे बऱ्याच केसेसमध्ये. पण हा जो स्टिग्मा आहे ना की मी कसं बोलू ना, त्याचं प्रायव्हेट पार्ट, त्या प्रायव्हेट पार्टचा बोलणं इज लाईक इट्स काय म्हणतात त्याला, बऱ्यापैकी पॉज येतो तिथे बोलताना. इव्हन आपल्याला सुद्धा येतो की नाही एकदम सडनली इथे कुठे येणार रॅश, दाखवणार कशी. गायनेकॉलॉजिस्ट इझिली अवेलेबल आहेत
पुरुषांसाठी अजूनही तो स्टिग्मा आहे की अरे हा एका मेल ह्या गोष्टीकडे चाललाय म्हणजे याला नक्की प्रॉब्लेम काय आहे, मला दुसऱ्या कोणी बघितलं तर. तू गायनेकॉलॉजिस्टकडे जाताना हा विचार करतेस कधी? मी गायनेकॉलॉजिस्टकडे जायला कोणी विचारणार पण नाही, तू कशाला गेली होतीस. आणि ऍक्सेप्ट होत आहे इझिली. पण इथे स्वतःलाच ऍक्सेप्ट होत नाहीये ना गोष्ट की मला या डॉक्टरकडे जायची गरज पडतीये. सो धिस इज वेअर ऍक्सेप्टन्स स्टार्ट. इट्स ओके. हां, पण मग असे कुठले प्रॉब्लेम्स आहेत की जे प्रॉब्लेम्स पुरुष डॉक्टरांशी सुद्धा बोलायला कचरतात किंवा तिथे घाबरतात की नाही हा माझा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे पण माझा पर्सनल इश्यू मी माझ्यापर्यंत ठेवेन, डॉक्टर वगैरे मी काय जाणार नाही, असे कुठल्या पुरुषांचे प्रॉब्लेम्स आहेत? सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो रिलेटेड टू युअर प्रीमॅच्युअर एजॅक्युलेशन. ओके. आणि दुसरा आहे प्रोस्टेट इश्यू. प्रोस्टेट ग्लँड असते राईट. सो तुम्हाला युरिनेशनच्या वेळेला झुकून युरिन करायला लागते, तुम्हाला भिंतीचा आधार घेऊन असं पुढे टिल्ट होऊन तुम्हाला युरिन करायला लागते. पण हे असंच असतं कदाचित, कोणी कधी सांगितलंच नाही ना. प्रोस्टेटबद्दल कोण बोलतं? कुठल्या व्यक्तीला तू खूप प्रोस्टेट ग्लँडबद्दल बोलताना बघितलं जेवढं युट्रसबद्दल बोलतात? युट्रस म्हणजे आपण अगदी नॉर्मल बोलले तरी सांगतात लोक की आम्हाला हा त्रास झालाय. प्रोस्टेटबद्दल कोण बोलतं? मग सडनली तो एकदम कॅन्सर लेवलला येऊन पोचतो तेव्हा बोललं जातं. पण प्रोस्टेटचे बरेचसे इश्यूज असतात. अवेअरनेस त्याचा निर्माण होणं फार आवश्यक आहे की तुम्हाला लघवीला काही प्रॉब्लेम होतोय का, थांबत थांबत होते, कधी कधी पुरुषांना होत नाही, झुकून करायला लागतं, खूप कुंठायला लागतं, कॉन्स्टिपेशन सारखं कुंठायला लागतं तेव्हा लघवी होते. ह्या गोष्टींचा विचार कधी करतच नाही. आणि ह्याकरता हेल्प मागायला पाहिजे. हे जेव्हा युरिनेशन बंद होतं तेव्हा हेल्प मागायला येतात. मग तेव्हा खूप साऱ्या टेस्ट असतात, तेव्हा कळतं. आणि प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणशील तर त्याचा तर स्टिग्मा आहेच. जेव्हा कुठल्या मूवीज येतात तेव्हा ते समजतं, पण त्या मूवीज सुद्धा आपण फॅमिलीसोबत बघत नाही. ॲब्सोल्युटली करेक्ट. तुमच्यासाठी नाही आहे असं स्पष्ट म्हणतात. थिएटरमध्ये त्या मूवीज येतात पण त्या बघायला जाणारे मुलं त्याची फक्त टिंगल टवाळी करूनच बाहेर येतात. त्याच्यातला कोअर मेसेज कोणी कधीच घेत नाही. पण येस, ह्या गोष्टी आहेत ज्या पुरुषांनी खरंच अवेअरनेस म्हणून त्याच्याकडे बघायला पाहिजे. आणि इट्स ॲब्सोल्युटली फाईन टू आस्क हेल्प फॉर इट. की नाही होत. आणि काही काही गोष्टी ना तुम्हाला कधी कधी कळत नसतं फक्त की ह्या गोष्टींचा एक मार्ग माझा चुकतो आहे, तो मला फक्त ह्या गोष्टीकडे मी वळलो तर कदाचित ते होईल. आणि अगदी थोड्याशा मेडिकेशनने या गोष्टी सॉल्व्ह होतात. बट इट्स जस्ट ॲक्सेप्टन्स अगेन. पण लोक आता येतात तुझ्याकडे विचारायला? हो, पर्सनली मी तुला विचारते, तुझ्याकडे आहेत आता यायला लागलेत. येस, म्हणजे प्रोस्टेट बद्दल दिसतोय येतात. येस, प्रोस्टेट बद्दल ते येतात. कारण अगेन थँक्स टू माय पॅथी की सेफ आहे ना. कारण सेफ खेळायला लोकांना सगळं आवडतं, त्यामुळे लोक येतात माझ्याकडे, काउन्सिलिंग करता येतात आणि होमिओपॅथ म्हणून पण येतात. आता हे आपण आत्ता बोलतोय सगळे यंग किंवा लहान मुलं असताना याच्याबद्दल, पण मला एक असा एज ग्रुप हल्ली खूप दिसतो जो 40 ते 50 मध्ये अडकलेला आहे. म्हणजे काय, एक तर जेनझींच्या जवळ जाऊ शकत नाही आणि स्वतःला म्हातारं म्हणवत नाही आणि नाहीच आहेत पहिली गोष्ट. मग ह्या मिडलाईफ क्रायसिसमध्ये ते बिचारे इतके अडकलेत की त्यांना वे आउटच दिसत नाही. अशांना काय सांगू शकतो? कारण त्यांच्यावर एक तर प्रेशर आहे, घर सांभाळायचं आहे, घरातला कर्ता पुरुष पण आहे, बाकी मला माझ्या म्हातारपणाची पण सोय करायची आहे आणि अनेक गोष्टींचे प्रॉब्लेम्स आहेत आणि अनेक गोष्टी माझ्या तरुणपणी करायच्या राहून गेल्यात, त्याचंही मला दडपण आहे. पुढे मी काय करू? या मिडलाईफ क्रायसिसची म्हणजे यांची प्रश्नावली इतकी मोठी आहे, म्हणजे माझ्याकडेच आता बोलता बोलता अनेक गोष्टी येतात. या सगळ्या प्रश्नांवर आपल्याकडे काही उत्तर आहे का होमिओपॅथीमध्ये? होमिओपॅथीमध्ये पण आहे, काउन्सिलिंगमध्ये पण आहे, क्लिनिकल न्यूट्रिशन वाईज सुद्धा आहेत. मिडलाईफ क्रायसिस ॲक्च्युली काय होतं ना, बायकांचा मेनोपॉज इतकं ऐकलं आहे आपण की ते बिचारे पुरुष सुद्धा कंटाळले असेल की अरे आम्ही पण आहोत की मध्ये, आमच्याबद्दल पण कोणीतरी बोला. पण अगेन कोणी बोलत नाही. पण कसं असतं बघ, एक 30 ते 50 या वयामध्ये तो पुरुष ना धड म्हातारा असतो, त्याला म्हातारा म्हणवत नाही. आणि तरुण पण नसतो की अगदी पार जाऊन मॅचेसच खेळेल वगैरे, तसं पण नसतं. मुलं थोडी मोठी झालेली असतात, म्हणजे की तुमची वयात जर का लग्न झाली तर मुलं थोडी एक 10-12 वर्षाची 15 वर्षाची असतात, ती तुमचं ऐकेनाशी झालेली असतात. म्हणजे मी नक्की कोणासाठी करतोय हे क्वेश्चन मार्क असतो. प्लस मी आयुष्यात काय कमवलं, पैसा हवा तेवढा कमवला का माहीत नाही, फॅमिलीकडनं सुख कमवलं का माहीत नाही, मला जे फॅमिलीला द्यायचं होतं ते मी दिलं का माहीत नाही. कारण कोणीच आजपर्यंत त्याच्यावर उघडपणे बोललं नाही. कोणी कौतुक तर करायला संबंधच नाही ना. तू प्रोव्हायडर आहेस, तुझं कौतुक काय करायचं आहे? हे तुझं कर्तव्य आहे. सेम हॅपन्स इन द ऑफिस टू.
काय अप्रिशिएट करायचं त्याच्यामध्ये? अप्रेझल मिळतं झालं की सतत काय कोणी म्हणायचं की किती छान काम केलं, किती छान काम केलं. म्हणजे लहानपणापासून ॲप्रिसिएशन बंदच झालं आहे. जे काय बाळ असताना आई करायची अप्रिशिएट तेच कौतुक, थाप जी मिळायची सारखी सारखी, जी मुलीला मिळते. छान स्वयंपाक केला तर रे वा किती सुंदर, ॲटलिस्ट छान घर सांभाळलं की किती छान नीटनेटकं घर ठेवलेस. पण आज मी घराचे सगळे EMI व्यवस्थित भरतो आहे, एक मोठं घर घेतलं, त्याचं कौतुक दोघांचं असतं, कारण ते घर दोघं मिळून घेतात. दोघं मिळून करतात. आणि मुली हल्ली बोलतात, म्हणजे त्यामध्ये मला काही गैर वाटत नाही, पण मुली बोलतात, दोघं मिळून करतात. ह्याच्यामध्ये मला एक सांगायला आवडेल की मध्यंतरी एक पॉडकास्ट ऐकताना डॉक्टर शिरीषा साठेंचा मी पॉडकास्ट ऐकला होता. त्यांनी खूप सुंदर वाक्य वापरलं होतं की जेवढी बाई घराबाहेर गेली ना तेवढा पुरुष घरात आलेला नाही. परफेक्ट, वेल सेड. त्याच्यामुळे घरामध्ये ह्या गोष्टींसाठी पण मी आहे हे त्याला कळतच नाहीये की मला पण घरामध्ये बसून आज मला चिल आउट करायचं आहे, मला काही करायचं नाही, मला घरात बसून स्वयंपाक करायची इच्छा आहे आज. हे माझं होतं कधीतरी की मला पण कुक बनायचं होतं. पण अरे लहान मुलं काय भातुकली खेळतात का? लहान मुलं काय मेकअप खेळतात का? लहान मुलं काय नाच करतात का? गाणं म्हणतात लागते का? मला पण करायचं होतं, मला पण बघायचंय नीटनेटकं घर ठेवून कसं असतं, मला पण आवरून बघायचंय घर, की माझ्या पद्धतीने मला घर ऑर्गनाईज करायचंय. पण तो स्टिग्मा कुठेतरी आड येतो की बायको म्हणाल काय मध्ये मध्ये करतोयस, अदरवाईज तर काही करत नाहीस तू, म्हणजे राहायला परत तिथे संबंध. मग मी करू काय नक्की? आणि मग तुम्ही अशा वेळेला बघाल की हा एज ग्रुप असतो जिथे पुरुष मंडळी भयंकर ॲडिक्शनवर वळतात. त्यांच्या सुकून जो असतो ना, त्यांचा कम्फर्ट झोन ते बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतात की इथे मला कोणी जज करू नका, आय वॉन्ट की मला जसं हवं आहे मी काहीही करेन. मग माझ्या राहून गेलेल्या गोष्टी आहेत, मग मी डान्स क्लास सडनली लावायला लागतो, मी गिटार क्लास लावायला लागतो, मला कुठेतरी मित्रमंडळींसोबत जाऊन चिल आउटच करायचं असतो, जे तुम्हाला झेपत नाही, कारण वय बोलायला लागतं तुमचं. तुम्ही 20शीत असताना जर का 10 गुलाबजामुन खाऊ शकला तर तुम्ही 40मध्ये 2 पण खाऊ शकत नाही, हे तुम्ही ॲक्सेप्ट करत नाही. पण राहून गेलेलं आहे ना माझ्या ह्या सगळ्या गोष्टी, मग मला त्या करायच्या आहेत. मग एक्सप्रेस व्हा ना त्याच्यासाठी, बेटर सांगा, तेव्हाच्या तेव्हा सांगा. म्हणजे आता उलट आता जी जनरेशन मोठी होते त्यांना तर हे उपयोगाचंच असं की आत्तापासून व्यक्त व्हा की हो मला ह्या गोष्टी आता करायच्या आहेत, हा एक वेळ माझ्यासाठी मी ठेवणार. जसं आपण बायकांना म्हणतो ना की तुमचा वेळ तुम्ही घ्या, लेट देम ऑल्सो, कारण तुम्ही पण त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करताय. इट्स ॲब्सोल्युटली फाईन टू शेअर देअर रिस्पॉन्सिबिलिटी, इट्स ओके. पण अजूनही बघ तू एखादा EMI थकल्यापेक्षा पुरुष म्हणजे नोकरी सोडतो आपण, 2 महिन्याचा नोटीस पिरियड असतो, त्या नोटीस पिरियडमध्ये तुम्हाला पगार मिळत नाही, म्हणजे मिळतो पण एक नंतर उशिरा मिळतो, पण तुमचे जे खर्च ते लागलेलेच असतात. पण कुठलाही पुरुष इतक्या इझिली आपल्या बायकोला म्हणत नाही की हा महिना तू चालव बरं का, माझ्याजवळ पैसा नाही आहे. तो काय करेन, तो सेव्हिंग्समधले काढेन. भलेही तुमच्या बायकोचा तेवढाच पगार आहे म्हणून म्हणा ना तिला, आणि ती स्वतःहून ते विचारणार नाही, कारण हा बोलतच नाही ना. विचारून झालेलं असतं, पण जेव्हा विचारलेलं असतं, जेव्हा तुम्ही बोलत नाही, मग त्याच्यानंतर असं वाटतं की नको, न विचारलेलं बरं. कारण की तुमची इन्सिक्युरिटी ही पुरुषांची कधी पण इरिटेबिलिटी, अँगरमधनं येते. बायका जशा रडतात तसे माणूस चिडतात, इरिटेट होतात, खूप लवकर चिडतातच, संतापतात. पण त्या संतापण्याच्या मागे प्रत्येक वेळेला तुम्ही चुकलात असं नसतं. इट्स देअर इन्सिक्युरिटी, इट्स देअर परफेक्शन जे त्यांना जमलेलं नसतं, त्याच्यामुळे ते खूप इरिटेट होतात, अनॉय होतात, आणि आपल्याला वाटतं याला आवडलेलं नाही आहे आपण विचारलेलं, पण ते तसं नसतं. त्यांना खूप काही सांगायचं असतं. लेट देम काम डाऊन. आणि आज का गेन काय झालं होतं नक्की. बरेच वेळा आपण बघतो बघ की ऑफिसमधनं आल्यावर खूप चिडचिड असते एखाद्या पुरुषाची. एखाद्या काय मी बऱ्याच जणांचं ऐकलं, बरेच जण असते भयंकर चिडचिड झालेली मला 10 मिनिट स्वस्थ बसू द्या आणि नंतर काय बोलायचं, भयंकर चिडचिड झाली असतो. तर त्याला चहा जरी विचारलास तरी तो चिडूनच नको ना एवढंच म्हणतो. पण मग अशा वेळेला लेट दॅट टाइम पास आणि आस्क देम काय झालं होतं नक्की, काय होतंय, बोलू शकतोस का. आपली पण रिस्पॉन्सिबिलिटी आहेच की, ॲज अ पार्टनर म्हणून विचारा ना, कदाचित तो ओपन होईल. पण मग त्या दिवशी जर का त्यांनी म्हटलं मी एक बिअर मारून येतो बरं का, मग संपला विषय. याचा अर्थ त्याला स्ट्रेस होता, भयंकर स्ट्रेस होता. कदाचित आपण तो बाहेर काढू शकलो असतो, पण ही फाउंड द अदर वे आउट. आणि त्याच्या थ्रू पुरुष मंडळी आपली तब्येत खराब करतायत असं माझं मत आहे. पण खूप वेळा आपण बघतो की प्रत्येक वेळी सांगितलं जातं की पुरुषांनी सुद्धा स्त्रियांच्या आयुष्यात डोकवा आणि विचारा त्यांना काय त्रास होतोय. तसं स्त्रियांनी पुरुषांच्या आयुष्यात डोकावून त्यांना काय त्रास होतो हे विचारणं महत्त्वाचं आहे, असं मला ओव्हरऑल या सगळ्या गोष्टींवरून जाणवतंय.
तर कोणत्या गोष्टींची काळजी स्त्रियांनी सुद्धा घेतली पाहिजे? म्हणजे मी स्त्रिया म्हणते, मग त्यामध्ये आई असेल, बायको असेल, बहीण असेल, मैत्रीण असेल, कोणीही असू शकतं. स्त्रियांनी कोणती याबाबत काळजी घ्यावी? एक तर काय होतं माहिती का, आपल्याला असं वाटतं की माझ्या नवऱ्याचे किंवा माझ्या ओव्हरऑल पार्टनरचे, माझ्या भावाचे मित्र मंडळी खूप आहेत, तो मित्रांजवळ मोकळा होता, असं काही नसतं. इमोशनली कुठलेही दोन पुरुष कनेक्ट होत नाहीत. हां, म्हणजे जसे मुली एकदा गप्पा मारायला लागल्या ना की गप्पा कुठल्याही मारतात. विषयावर विषयावर हो, गप्पा हो. मारू शकतात. काहीही तू त्यांना सब्जेक्ट दे, त्या सब्जेक्ट कुठेच कधी नसतो तो, भलत्या गोष्टींवर त्या गप्पा मारून आलेल्या असतात, व्यवस्थित जर्नी अगदी, झालेली अगदी, असते. पण अगदी. दोन पुरुष हे फार तर फार त्यांच्या कंपनीविषयी, त्यांच्या ओव्हरऑल फायनान्शियल कंडिशन, पगार सुद्धा कधी डिस्कस करत नाहीत. टेक्नॉलॉजी काय आहे फार तर फार की बा मला गरजेची. आता हे करायचंय, मला हे करायचं होतं वगैरे वगैरे, संबंधच नाही. खूप कमी पुरुष असतात जे कनेक्ट होतात. ट्राय टू बी देअर फ्रेंड. तुम्हाला सांग ना, मी फक्त ऐकून घेईल. तुला माहिती तो अंदाज अपनामध्ये एक डायलॉग करिश्मा कपूरचा, मैं सुनती जाऊंगी काइंड ऑफ, की मी ऐकेल, मी काहीही बोलणार नाही. आय वोंट जज यू, पण बोल. गरज आहे तुला बोलण्याची. आणि कदाचित आता जी जनरेशन पुढे होते, मग आता मला जसा 15 वर्षाचा मुलगा आहे, तर कदाचित मी त्याला हे सांगू शकेल की इट्स ॲब्सोल्युटली ओके टू क्राय. इट्स ॲब्सोल्युटली ओके की तुला आज तुझ्या मित्राशी भांडण झालं, मैत्रिणीशी भांडण झालं, इट्स ओके. तू मला सांग, तुला रडायला येत आहे, रड. म्हणून ब्रेकअपमधनं पटकन बाहेर नेणारे पुरुष मंडळी असतात आणि ब्रेकअप नंतर ॲडिक्शनमध्ये जाणारी पुरुष मंडळी असतात. मुली पटकन मूव्ह ऑन होतात, कारण त्यांच्यासाठी जग खूप छोटंसं आहे. पुरुष मंडळींनी स्वतःचं जग मोठं करून घेतलं आहे. पॉलिटिक्स हा माझा विषय, घरातला किराणा आणणं हा तुझा विषय. बरोबर. छोट्या दर्जावर कारण आपण आपल्याला इमोशनल कनेक्ट जो होता ना, तो घरात मिळत गेला. अगं, पुरुष मंडळींना तो इमोशनल कनेक्ट कधी मिळालाच नाही. मग मी तो कायम अजूनही बाहेर शोधण्याचाच प्रयत्न करतोय की मला कुठे मिळतोय का इमोशनल कनेक्ट, पण अजूनही पाहिजे तितका सक्सेस नाही आला. बरोबर. मग यू कॅन फाइंड इट विथ युअर पार्टनर. नाहीच मला तर काउन्सिलर्स बसलेच आहेत. बोला. पण आता बिंग काउन्सिलर तुझ्याकडे आलेले काही केसेस मला ऐकायला आवडतील की कशा पद्धतीने तू त्यांना हँडल केलंस, कशा केसेस आलेल्या आहेत तुझ्याकडे? मी काउन्सिलिंगकडे वळण्याचं कारण पण ह्या केसेस होत्या असं पण मी म्हणेल. ॲक्च्युली बिंग अ होमिओपॅथ, माझ्याकडे माइंड रिलेटेड पेशंट आहेत, कारण होमिओपॅथचं कामच ते आहे मुळात एका व्यक्तीला समजून घ्यायचं. पण जेव्हा लक्षात आलं की काही गोष्टींना औषधाची गरजच नसते, कधी गोष्टी फक्त बोलून सॉल्व्ह होणाऱ्या असतात. अर्थात त्या स्ट्रेसचा जेव्हा फिजिकल लेवलला येऊन त्या पोचतात तेव्हा त्याचा फिजिकल सिम्पटम्स दिसायला लागतात, मग तेव्हा औषधाची गरज असते. पण कधी ना एखाद्या व्यक्तीला फक्त हात धरून, ऑफकोर्स प्रत्येक गोष्टीमध्ये हात नाही धरू शकत तुम्ही, पण एक दिलासा देऊन की बोल, फक्त तुला हवं ते बोल. या केबिनच्या बाहेर तुझा आवाज जाणार नाहीये, इथे तुला कोणी जज करणार नाहीये आणि तुझ्या मनातल्या गोष्टी कोणाला दुसऱ्याला कळणार नाहीये. एवढं जरी कळलं ना तरी तो माणूस अतिशय मोकळा होतो. राईट नाऊ ऑल्सो आय हॅव सम पेशंट्स की जे फक्त येऊन मला बोलू दे एवढंच म्हणतात, 10 मिनटं बोलतात, हा आता बरं वाटलंय. पण होमिओपॅथी जास्त काम करते अशा केसेसमध्ये असं मला वाटतं, कारण आत्ता अवेअरनेस आलेला आहे की इनिशियल लेवलला आपण येऊन बोलायला पाहिजे. पण क्रॉनिक स्ट्रेस घेऊन आलेली मंडळी माझ्याकडे जास्ती असतात, ज्यांचा कुठे ना कुठे त्या स्ट्रेसचा परिणाम झालेला असतो. मग त्या केसमध्ये होमिओपॅथी वंडरफुली काम करते. आय हॅव क्युअर्ड सच केसेस. त्याच्यामुळे मी तर अभिमानाने सांगू शकते की आय एम अ होमिओपॅथ, की हे हो मी केलेल्या आहेत त्या केसेस बऱ्या. मी त्या लोकांना त्यांच्या जगण्याचा दृष्टिकोन दिलेला आहे की त्यांच्या त्या इमोशन्समधनं बाहेर काढलेलं आहे आणि दे आर ओके विथ इट नाव. इट्स ॲब्सोल्युटली फाईन. एक्झॅक्ट क्रॉनिक स्ट्रेस म्हणजे काय? म्हणजे आपण मुळापासून जाऊ की याचा कसा त्रास होतो? स्ट्रेस हा निगेटिव्ह वर्डच आहे. ओके, म्हणजे तो काही चांगला बिंगला दृष्टीतनं स्ट्रेस कोणी कधी घेत नाही. तर मी तुला एक केस सांगते. क्रॉनिक स्ट्रेस म्हणजे किंवा कुठल्या क्रॉनिक इमोशन्स तुमच्या कशा सप्रेस होतात. माझ्याकडे एक पेशंट आहेत, म्हणजे होते आता, म्हणजे आता तो माझा पेशंट त्या गोष्टी करता नाही आहे. मिड 30s मधला आहे आणि तो माझ्याकडे आला होता की मला किडनी स्टोन्स आहे, फॅटी लिव्हर आहे. फॅटी लिव्हर आजकाल फार कॉमन असतो, त्याचं तर मी कधी लक्ष पण देत नाही फार एवढं. फॅटी लिव्हर आहे आणि तो माझ्याकडे आला होता. पहिल्या भेटीमध्ये पेशंट ओपन अप होणं इज अ डिफिकल्ट टास्क, नाही होत. पण आता समहाऊ आफ्टर 16-17 इयर्स ऑफ प्रॅक्टिस एक लक्षात येतं की काहीतरी आहे जो हा लपवतोय. काहीतरी आहे, कारण ऑब्झर्वेशन म्हण किंवा आता इतके पेशंट हाताखालून गेले असतात, त्यामुळे लक्षात येतं की नाही काहीतरी हा लपवतो आहे.
तर तेव्हा मी त्याला एक औषध दिलं साधं आणि म्हटलं नाही मला तुमच्याशी ना बोलायचं आहे. थोडंफार त्यांनी सांगितलं असं होतं तसं होतं, किडनी स्टोन. मी कधी कधी असं होतं, तू माझ्यासारखा मला एखाद्या पेशंटशी इंटरॅक्ट होताना बघशील तर मी आधी सगळ्यात पहिले त्याच्या माइंडवरच हात घालते आणि नंतर मग आय कम टू फिजिकल लेवल. तर त्याला म्हटलं मी तो 2-3 दिवसांनी परत आहे, माझ्याकडे सध्या ते औषध अवेलेबल नाही आहे, मी तुम्हाला देते. तर म्हटलं ठीक आहे. तर मी साधं एक औषध माझं होतं ते दिलं त्याला आणि तो आला 2-3 दिवसांनी. म्हटलं फक्त येताना एकटे याल, बायको किंवा अजून कोणी नको आहे, मला एक 10 मिनिटाचं काम आहे. त्यांना म्हटलं काय आहे हो जे लपवत आहे माझ्यापासून, एवढंच विचारलं मी त्यांना. तर म्हटलं नाही तुम्हाला असं का वाटतं. नाही म्हटलं मला वाटत नाही आहे तुम्ही लपवत आहे. आणि तो माणूस या डोळ्यात पाणी झालं. तो म्हटला माझ्या मनात ना खूप राग आहे. म्हटलं कसला राग आहे. तर म्हटलं मी लहान होतो ना, 8वीत वगैरे असेल त्यावेळेला माझ्या बाबांची बदली छोट्या गावांमध्ये झाली. बघ आपण हा विचार पण करत नाही आणि खेडेगावात बदली झाल्यामुळे बाबांनी मला माझ्या मामाकडे शिकायला ठेवलं. मला खूप गरज होती हो मॅडम तेव्हा आईवडिलांची माझ्या. मला समजत काहीच नव्हतं. आय वॉज द ओनली किड, आय वॉज द ओनली चाइल्ड फॉर देम. पण त्यांना असं वाटलं की मला शिक्षणाकरता खेडेगावात मी जाऊ शकत नाही. कदाचित एखाद वर्ष ठेवून नंतर मला पाठवलं असतं ना, तर कदाचित मला एवढं नसतं वाटलं किंवा हो मला पण लक्षात आलं असतं की इथे आपलं काही धड नाही आहे. पण मला न विचारता त्यांनी मला सरळ ठेवून दिलं. आणि तेव्हा असे काही फोन्स वगैरे अवेलेबल नव्हते ग इझिली की तुम्ही आज आई मला तुझी आठवण आली माझ्याशी बोलायचंय, असं तर काही नव्हतं. आणि तो राग इतका बसला ना मनामध्ये की आई वडिलांनी मला वेगळं केलं. तेवढी लेवल तुमची नसते ती आई वडिलांच्या लेवलला येऊन विचार करण्याची, ती लेवल नव्हती. हां, की आई वडिलांनी मला वेगळं केलं. मग त्यांच्यापासून हा जो काय राग बसला होता ना, तर तो तसाच संभाव तो तिथे राहिला. आणि आई वडील रिटायर झाल्यानंतर ह्याच्याजवळ राहायला आले की आता आम्हाला कोणी नाही आहे, आम्हाला तुझी गरज आहे. त्याच्यामुळे ते त्याच्याजवळ राहायला आले. मग आता काय, तुम्हाला माझी गरज होती म्हणून ते माझं राहायला आले. कशासाठी, मला नाही आहे त्यांची गरज आता. तर तो राग परत ट्रिगर झाला. जिथे तुम्हाला कुठल्याही गोष्टीची तुमची लाईफस्टाईल हेल्दी असताना स्टोन्स होण्याची काहीही आवश्यकता नसते, तेव्हा तुम्हाला स्टोन्स कसे होतात. मग सडनली किडनी स्टोन झाले, पोट दुखतंय, काहीही थोडासाही राग आला तर उद्धट आपल्या आईवडिलांना आपल्याला बोलण्याचे संस्कारच नाही आहेत, आपण काही बोलू शकत नाही. मग तो राग सप्रेस करत जायचा. मग तो कुठला तरी निघाला, तो निघाला तुमच्या सिस्टीमवर. काही नाही, त्या रागाला शांत केलं, त्या माणसाचे युरिनरी स्टोन गळून गेले, ते त्याच्या युरिनवाटे निघून गेले. आणि 15-20 दिवसांनी 1-1.5 महिन्यांनी तो माणूस माझ्याकडे आला. तो म्हणला राग आहे मॅडम, राग आहे असं नाही, पण मी त्यांच्या जागी जाऊन विचार केला तेव्हा मला लक्षात आलं की झाली त्यांची चूक. ॲक्सेप्ट. अँड आय वॉज सो हॅपी ॲज अ होमिओपॅथ की मिळवलं ना मी मला जे मिळवायला, की राग असेलच पण त्यांच्या जागी विचार करून करण्याची त्यांनी क्षमता मिळवली आणि त्यांनी तो राग सोडला. आणि ही इज हॅपी विथ हिज पेरेंट्स नाव. इट्स ॲब्सोल्युटली फाईन. ॲक्च्युली कमीत कमी तो त्याच्या मुलांना तर जाऊन आता हे शिकवेल की इट्स ओके, किंवा बोलेल. म्हणजे जनरेशन टू जनरेशन म्हणजे त्याचा युरिन स्टोन निघाला तर निघालाच, पण त्याचं माइंड पण मी सुधारण्याचं काम कदाचित केलं. आणि आय वॉज सो हॅपी विथ इट. अशा अजून कोणत्या केसेस आहेत, कारण या केसेस थ्रू लोकांना स्वतःचं आयुष्य फार रिलेट होतं आणि त्या थ्रू मला वाटतं की कदाचित लोक तुझ्याकडे पण काउन्सिलिंगला येऊ शकतील. मिड लाईफ क्रायसिसमधले लोक माझ्याकडे खरंच येतात. की एक पेशंट आहेत माझ्याकडे, रादर ते पॉडकास्ट बघूनच आले होते. लास्ट टाईमचा जो माझा पॉडकास्ट होता त्याच्यामध्ये मी स्किन सोरियासिसची जी केस सांगितली होती त्यानंतर ते माझ्याकडे आले आणि ते म्हटले मॅडम मला पण बहुतेक सोरियासिस झाला आहे बरं का. म्हटलं बरं दाखवा मला काय आहे ते. आणि इट वॉज नॉट सोरियासिस, इट वॉज एक्झिमा. आणि ते म्हटले की मला हे आत्ताच झालं आहे सुरू. म्हटलं काय तुमचं वय, तर 45-46 एज होतं त्यांचं. आणि म्हटलं काय, तर नाही हो मी तसा कंटेंटेड आहे फार, कारण पुरुषांनाही टेंडन्सी होते की मी ठीक आहे, मला काही नाही झालं, आय एम ओके. कारण काही करायला गेलो आणि काही निघालं तर त्यापेक्षा आधी सांगितलेलं बरं की मला काही नाही होते. तर म्हटलं ओके ठीक आहे, सगळं झालं बोलून. आणि नंतर ते म्हटलं काय तुमची मुलं वगैरे काय करतात. तर म्हटलं माझी मुलगी ना 11वीत आणि ती ऐकेनाशी झाली हो. आत्तापर्यंत सगळं ऐकायची. आणि आजकाल ते प्रोटोकॉल्स असतात ना मॅम की तुम्ही मुलांना ओरडू नाही शकत, त्यांना इन्सल्ट होतो. त्यातल्या त्यात गर्ल चाइल्ड म्हटल्यावर तर अजूनच की माझे बाबा कसे काय ओरडतात सडनली ना. आणि ते कुठेतरी होतं की मी फेल होतोय का ॲज अ डॅड, असं त्या माणसाने मला स्पष्ट विचारलं. म्हणजे मी त्या मुलीला तिच्या कलानी समजू शकत नाही आहे म्हणजे मी फेल्युअर आहे का. आणि तिथेच मला माझी केस कळली की या माणसाला फेल्युअरची भयंकर भीती आहे.
कशासाठी तुम्ही फेल्युअर म्हणून स्वतःला समजताय? जिथे मूल चुकते तिथे तुमचा रागवणं हा अधिकारच आहे. मग तो मुलगा असो नाही तर मुलगी असो, कान उपटायलाच हवेत ना. प्रत्येक गोष्टीत इन्सल्ट होत नसतो. इट्स ॲब्सोल्युटली ओके की त्यांना पण, मुलांना पण कळलं पाहिजे की नाही बाबा मला रागवू शकतात. रागवा, पण पद्धतीने रागवा. मग कदाचित हे पण शिकण्यासारखं आहे की उगाचच घालून पाडून बोलू नका. पण त्यांना पण हे तुमच्या स्किनवर निघालं काही नाही, अक्षरशः 2 महिन्यामध्ये तो माणूस नीट झाला. फिजिकल सिम्पटम्स होते म्हणून 2 महिने. काउन्सिलिंगने ते दुसऱ्या वेळेला 15 दिवसांनी आल्यावर तो म्हटला की मला आता काही वाटत नाही, पण हे स्किन तर काढायला लागेल ना, असं स्पष्ट स्वतःच म्हणले. निघालं ते. ही इज ओके ना. काही फार करावंच लागत नाही. इट्स जस्ट ॲक्सेप्ट युअर सिच्युएशन. त्या ॲक्सेप्टन्सच मी त्यांना पेशंटला आजकाल द्यायला लागले की ॲक्सेप्ट, पहिले ते एक ॲक्सेप्ट करा. आणि स्किन डिजीज आहे, काही तुम्हाला कुष्ठरोग वगैरे झालेला नाही आहे, एक्झिमा आहे साधा, तो जाईल. कारण डर्मॅटॉलॉजिस्टकडे जाणं एवढंच एक ऑप्शन माहिती आहे ना, का डर्मॅट बाकीचे प्रश्न विचारण्याच्या भानगडीत पडत नाहीत. तुम्हाला मेंटली काय झालं होतं वगैरे कोणी विचारायला जात नाही, म्हणजे मुळाशी कोणी जात नाही. सो गप्पा मारा त्याच्याशी बिनधास्त. आणि पुरुष काय बायका काय गप्पा मारला ना की खरंच खूप आनंदात असतात. म्हणजे मला वाटतं की हल्लीच्या सगळ्याच म्हणजे समाजाचाच आपण प्रॉब्लेम म्हणू शकतो की कुणीतरी हवंय संवाद साधण्यासाठी. आणि संवाद ही एकच गोष्ट आहे की ज्याच्यामुळे त्यांना छान वाटतं. म्हणजे आता बघ, मलाही तुझ्याशी बोलताना अनेक गोष्टींचा उलगडा होतोय, मला अनेक नवीन गोष्टी कळतायत. आजकाल मंडळी साधतात की संवाद एआयशी. हो, आय हॅव सीन दिस की एआयशी गप्पा मारणारी मंडळी आहेत की मला डिप्रेशन आलं आहे, मी काय करू. तो एआय पण बोलतोय की किती छान ना, की तुला डिप्रेशन आलंय, तू हे करा रे, त्याच्यापेक्षा जा ना बाबा बाहेर, मित्रमैत्रिणींशी बोल, तुझ्या बायकोशी बोल, घरामध्ये तुझ्या आईशी बोल, बहिणीशी बोल आणि सांग हे होतंय. तो एआय सिरियसली गॅजेट तुम्हाला जे इंटरॅक्शन ह्युमनसोबत आहे तो गॅजेट देणार आहे तुम्हाला. 10 डिप्रेशन सायन्स, सिरियसली आम्हाला शिकवताना 200 डिप्रेशनचे सायन्स शिकवतात आणि 10 डिप्रेशन सायन्समध्ये तुम्ही तुमची चेकलिस्ट करून तुमची तयार असते. अशा वेळेला आश्चर्य वाटतं मला लोकांचं. आहेत पण अशी मंडळी भरपूर आहेत. बरेच वेळा माझ्याकडे काउन्सिलिंगला पेशंट येताना मी पहिले तर बॉक्स ब्रिदिंग त्यांना सांगते, बॉक्स ब्रिदिंग करायला सांगते की पहिले तर श्वास घ्या. इट्स ओके टू ब्रीद, इट्स ओके टू टेक अ पॉज, फाईन, यू आर ॲब्सोल्युटली फाईन, जस्ट ब्रीद. त्यांच्यासोबत 2 मिनटं मी सुद्धा ते ब्रिदिंग करते आणि मग दे आर ओके. ते पॅनिक मोड त्यांचा ऑलरेडी डिॲक्टिवेट झालेला असतो आणि दे स्टार्ट स्पीकिंग. तिथे जाऊ, आय मीन मी जे काय काउन्सिलिंग करते माझ्या क्लिनिकमध्ये ते असं. पण हे करू शकतात ज्यांना थोडंसं टेक्नॉलॉजीचं ज्ञान आहे, एआय बद्दल माहिती आहे. आणि मी असे सुद्धा लोक आज बघते की जे म्हणतात की एआय माझा बेस्ट फ्रेंड आहे, चॅट जीपीटी इज माय बेस्ट फ्रेंड. असे कॉन्सेप्ट ते मी मागे पण एका पॉडकास्टमध्ये बोलले. तुम्हाला जज करत नाही, बरोबर आहे. चॅट जीपीटीने तुम्हाला ऍक्सेप्ट केलेलं आहे. मी म्हणते जगातल्या सगळ्याच लोकांना त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे एआयने, नॉट चॅट जीपीटी, एआयने तुम्हाला ऍक्सेप्ट केलेलं आहे. येस. पण आता हे टेक्नॉलॉजी ज्यांना माहिती आहे ते ॲटलिस्ट चॅट जीपीटी बघतील, एआय बघतील, काहीतरी त्यांच्याकडे हा एक वेगळा सोर्स आहे. जे पुरुष 60 ओलांडलेले आहेत, आजी आजोबा आहेत, म्हणजे आजोबा मी म्हणेन, त्यांना सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा एकटेपणा असतो, त्यांना सुद्धा एका वेगळ्या पद्धतीचा त्रास असतो. यांच्याशी कशा पद्धतीने टॅकल करावं? कारण ते फक्त शांत बसतात. हल्ली मी बघते शांत बसतात, काहीही बोलायचं नाही. मुलगा म्हणतोय ओके, सून म्हणतेय ओके, मुलगी म्हणतेय ओके, डन, बायको म्हणतेय ओके, डन. पण त्यांचा जो आधी से असतो तो घरातला से एक तर गेलेला असतो आणि 60 नंतर त्यांना असं होतं की आता मला फक्त ओके म्हणायचं, मी तेच करतो आणि मी शांत बसतो. पण त्या शांत बसण्यामागे खूप त्रास असतात त्यांचे, हे त्यांना जाणवतं पण बाकी कोणालाही जाणवत नाही. बापरे, हा म्हणजे खूपच अगदी काय म्हणतात त्याला, जवळचा प्रश्न आहे ॲक्च्युली. आता पेरेंट्स सगळ्यांच्याच घरात आहेत. अगदी अगदी. आणि आता माझे आई वडील जिथे राहतात ना त्या सोसायटीमध्ये तर असं झालेलं आहे की ते सोसायटी दाखवताना, घर दाखवताना सांगतात आमच्या इथे मोठा सिनियर सिटीजन ग्रुप आहे बरं का. त्याच्यामुळे यू गेट अट्रॅक्टेड टू सच की बाबा माझे आई बाबा एकटे राहणार नाहीत. कारण हे आई बाबा सुद्धा त्यांच्या त्या वयामध्ये असताना धावतच होते. पण दे वर ब्लेस्ड की त्यांच्या वेळेला सोशल मीडिया नव्हता. त्याच्यामुळे ते त्यांच्या बायकोशी किंवा ओव्हरऑल त्यांच्या भाऊ बहिणी या लोकांशी संवाद साधून त्यावेळेला दे वर हॅपी. कारण जजमेंट वगैरे वगैरे जो कॉन्सेप्ट होता ना तो त्यांच्या कुठे नव्हताच तेव्हा विचारांना. त्या दे वर हॅपी ॲक्च्युली. पण आता असं झालं आहे ना की मी सगळीकडे मी आलेलं आहे. 4 लोक घरामध्ये असतील तर 4ही मी असतात, ते आपण नसतात. दे आर नॉट अस.
म्हणजे या केसमध्ये मी स्पेसिफिकली म्हणेन की आजी सांगते की हे बघ मी असं केलं ना, तुला हे करावं लागेल ॲटलिस्ट, पण आजोबा नाही सांगत. नाही, कारण की बघ, रिटायर्डमेंट नंतर बरेच वेळा असं होतं की एखाद्या पुरुष मंडळीला जर का खरंच घर आवरण्याची आवड असेल, घर साफसफाई करण्याची आवड असेल किंवा किचनमध्ये काहीतरी आवड असेल आणि ते रिटायर्डमेंट नंतर आता त्यांना वेळ आहे ना, मग ते करायला जातात. तर बायको किंवा सून काय म्हणते, तुम्ही काय करता इथे, हे तुमचं थोडीच क्षेत्र ना बाबा, आजपर्यंत तुम्ही कधी आला नाही तिथे, आता काय करताय, संपला तिथेच विषय. याचा अर्थ यांना आवडत नाही. 2-3 वेळा करायला जातो माणूस, हे तुमचं काम नाही आहे. त्याला आवडत असेल की, आणि करू दे, आता त्यांना तसंही काही काम नाही आहे, लेट हिम इन्व्हॉल्व, तुमचंच काम कमी होणार आहे तसं पाहिलं तर. पण ती रुडबुड वाटायला लागते तुम्हाला समहाऊ. माझं ऑफिस लाईफ बंद झालं, म्हणजे पुरुष मंडळींबद्दल सांगते, माझं ऑफिस लाईफ बंद झालं, आता मी काय करू. मला सगळे म्हणतात की तुझा छंद जोपास, पण काय होता, ह्या पळापळीच्या आयुष्यामध्ये माझा छंद जोपासलाच नाही मी कधी. ॲब्सोल्युटली करेक्ट. आणि आफ्टर सर्टन एजेस, 60 वर्षाचे झालं, आता कुठं गिटार शिकताय, असे पण शेरे येतात. हो, समाजाकडून असे शेरे येतात आणि तो स्टिग्मा तुम्हाला असतो, कुठेतरी असतोच, की नको का, माझ्यासोबत शिकणारे तारुण्यातले मुलं असतील तर ते लवकर शिकतील. आणि तू बघ, आपण म्हणतो ह्या लोकांना फोन शिकायला सुद्धा कठीण जातं, कारण एक तुमची एका वयानंतर तुमची आकलनशक्ती कमी होते, कॉन्फिडन्स कमी होतो. आपण त्यांना म्हणतो फिरायला जा, त्यांच्या हेल्थ इश्यूज असतात. मला तरी असं वाटतं, अशा वेळी फक्त 10 मिनटं जरी तुम्ही तुमच्या घरातल्या पेरेंट्सशी संवाद साधला ना बसून, तरी खूप आहे. त्यांना अपेक्षा तुमच्याकडनं असतातच, म्हणजे आपल्या आधीची जनरेशन होती, त्यांना आपल्याकडनं अपेक्षा असतात, कारण वी आर स्टील इन अ जॉईंट फॅमिली. जॉईंट फॅमिली नाही आहे खरं तर, आई वडील सोबत. जॉईंट फॅमिली इज ऑल टुगेदर अ डिफरंट सिनारिओ. पण तरी पण त्यांना आपल्याकडनं अपेक्षा आहेत अजूनही, की आपण बोला, आपल्या कदाचित माझ्या जनरेशनने तो सोडून दिला आहेत आता, की त्या नाही आहे बाबा, हे मुलं आपल्या काही हाताशी लागणार नाही आहेत. पण त्यांना आहेत तर तेवढ्या अपेक्षा तर तुम्ही पूर्ण करू शकता ना ॲज अ पुरुष. कारण काय होतं ना, की कितीही सुनेनी म्हण किंवा मुलीनी म्हण हे विचारलं तरी पण माझा मुलगा म्हणून मला विचारणं थोडंसं कुठेतरी वाटतंच ना. कारण अगेन दॅट बॉय कनेक्ट, कुठेतरी हा समजू शकेल की मी म्हातारा झाल्यावर मी कदाचित या स्टेजला येऊन मी हा करेन का, कुठेतरी त्या वडिलांची अपेक्षा असेल, मे बी असं करू शकतो. 10 मिनटं जरी काढलं तरी बस आहे, असं मला वाटतं. पण आता परत आपण होमिओपॅथीकडे येऊयात. या सगळ्या सोल्युशन्सवर होमिओपॅथी कशा पद्धतीने काम करते, प्रत्येक वयोगटा वाईज आपण आता जाऊयात, की आपण जशी सुरुवात केली पॉडकास्टची अगदी लहान मुलांपासून, नंतर मिड लाईफमधले आणि नंतर आजोबा, तर या प्रत्येक वयावर होमिओपॅथी कशा पद्धतीने काम करते. तर सगळ्यात पहिले आपण किशोरावस्था याच्याबद्दल बोलू. किशोरावस्थामध्ये जर का तुम्हाला असं वाटलं की माझ्या मुलामध्ये सडन खूप चेंजेस व्हायला लागले आहेत, की चिडचिड व्हायला लागलेली आहे, अतिशय उद्धट बोलायला लागला आहे, सडनली आईशी ज्याच्याशी तो खूप प्रेमाने बोलायचा तिच्यावरच सारखी चिडचिड करायला लागले, तर सगळ्यात पहिले त्या मुलाशी तुम्ही घरी बोलण्याचा प्रयत्न करा. काय झालं आहे, माझं काही चुकलं आहे का. आणि इट इज ॲब्सोल्युटली ओके टू आस्क दिस क्वेश्चन पेरेंट्सनी पण, की माझं काही चुकलं आहे का. चुकू शकता तुम्ही, बरोबर, यू आर नॉट परफेक्ट, इट्स ओके. तो सांगेल तुम्हाला, कदाचित त्याला हे ऐकून सुद्धा तो सांगेल की हो आई असं असं झालं होतं, मला नाही आवडलं तू बोललेली आहे, सांगू शकेल. आणि नाहीच जमलं तर मग आमच्याकडे या होमिओपॅथकडे, कारण तो त्या मुलाशी संवाद साधेल. कदाचित जी गोष्ट त्याला तुम्हाला सांगणं अवघड वाटलं तो आम्हाला इझिली सांगेल. हे किशोरावस्थेमध्ये होऊ शकतं, कारण किशोरावस्थेमध्येच मुलं डिस्ट्रॅक्ट खूप लवकर होतात. बरोबर. अरे ट्राय कर ले, एक सिगरेट ट्राय करके क्या देख लेना, कुछ नहीं होता, एकाने काय होतंय, असं सांगणारे भरपूर मुलं असतात. आणि त्या अवस्थेमध्ये, किशोरावस्थेमध्ये तुम्ही इंडिपेंडंट त्याला बनवताना घरातली कामं करणं सुद्धा इंडिपेंडंट होण्याचंच लक्षण आहे, हे सुद्धा सांगा. की तुझी खोली तू स्वच्छ करणं हे मुलींचं काम नाही. तुझा काही गोष्ट तुला करून खायची असेल तर खा, हे सुद्धा फक्त मुलींचं काम नाही. तुझे कपडे स्वतः तू धुणं हे पण मुलींचंच काम नाही, हे तुझं पण काम आहे. हे एका मनुष्याचं काम आहे. उद्या जर का तुला एकटं राहायचं असेल तर तू घाण राहणार आहेस का. जे आपल्यावर, की आपल्याकडे ना एक सॉर्टेड काम आहेत, ही कामं मुलींची, ही कामं मुलांची. टॉईज आणून देताना सुद्धा मुलींना बाहुल्या आणून देतात, मुलांना लेगोज किंवा कार्स आणून देतात, आणि मग मुलींनी कार चालवावी अशी अपेक्षा करतात बाहुल्या सोडून. आणि मुलांनी
मग मुलांना तुम्ही त्या बाहुल्या कधी खेळू देत नाही. त्या बाहुल्यांशी येणारं इंटरॅक्शन हे त्यांचं कधी attachment. होतच नाही. इट्स ओके. युनिसेक्स टॉईज पण असू शकतात ना, असं काही नाही आहे. ते आपणच केलंय. पिंक कलर मुलींचा, ब्लू कलर मुलांचा. एक्झॅक्टली. म्हणजे हे तर मला आजपर्यंत न कळलेलं समीकरण आहे की मग अशा केसेसमध्ये मला खरंच दुसऱ्या कंट्रीजचं जे कल्चर आहे ते पटतं की त्यांनी ना खूप सॉर्टेड गोष्टी आहेत. सगळं खेळा, जे सगळं आहे ते तुमचं आहे. इट्स ओके टू क्राय, इट्स ओके टू एक्सप्रेस युअर इमोशन्स. हे सगळीकडे आहे. पण मग तुम्ही त्यांना उगाचच तुम्ही कमकुवत आहे असं जाणवू देऊ नका मुलांना हे बोलणं बंद करा की ही मुलींची गोष्ट आहे. रडणं म्हणजे मुलीचं लक्षण. नीट आवरून बसणं हे मुलींचं लक्षण. मुलांनी पण नीटच बसायला हवंय. मग मुलांनी असे पाय पसरून बसायचे आणि मुलींनी सावरून बसायचं नाही. नीटच बसायचं ना, कारण तो तुमच्या पुढे अपिअरन्सचा भाग असणार आहे, प्रेझेंटेशनचा भाग असणार आहे पुढे जाऊन. ह्या गोष्टी एक साध्या किशोरावस्थेमध्ये केल्या तरी अवेअरनेस म्हणून खूप आहे. ह्या इनिशियली केल्या ना तर आमची गरज पण पडणार नाही. कारण आई अँड बाबा आर द बेस्ट काउन्सिलर्स फॉर द किड. कारण त्यांच्यावर त्यांचा भयंकर विश्वास असतो. लहानपणापासून त्यांच्यासोबत असल्यामुळे त्यांचा विश्वास भयंकर असतो. पण आपणच तो विश्वास सांभाळून गमावतो असं मला वाटतं. आणि मग काउन्सिलरची गरज पडते. आणि हे मिड लाईफ क्रायसिसमधून जाणारे सगळे पुरुष आहेत त्यांच्यासाठी कुठे मिड लाईफ क्रायसिसमध्ये आता येणारे, माझ्याकडे जे येणारे 50 ते बिचारे मिलेनियल जनरेशनचे जे आहेत ते थकलेलेच आहेत अगं. त्यांना ना कळतच नाही मी कोणाचं ऐकू, मी आईवडिलांचं ऐकू. कारण आईवडिलांचं त्या पिढीतलं ना एज भरपूर आहे, असं नाही आहे, फार कमी आहे. आणि ते सुदृढ आहेत अजूनही आईवडील, कारण त्यांचं खाणं पिणं छान होतं, आरोग्य चांगलं असं. त्यांना हे कळत नाही का मग ह्यांचं ऐकू का मुलांचं ऐकू. त्याच्यामुळे ते थकलेले आहेत बिचारे. कारण मुलांना वाढवताना आजकाल प्रोटोकॉल्स आहेत जे आपल्याला वाढवताना आपल्या आईबाबांना कधीच नव्हते. की माझा मुलगा एखाद्या माझ्या मित्राला कुठे सिगरेट पिताना दिसला, पानटपरीवर दिसला, तर तो माणूस त्याच्या कानाखाली वाजवायला सुद्धा कमी करायचा नाही. आणि माझ्या बाबांना त्याचा कधी वावगं वाटलं पण नसावं कदाचित. पण मला नाही चालणार हे. हा तुम्हीच तुमच्यावर घातलेला काय म्हणतात ते एक आहे की नाही बंधन आहे की माझ्या मुलाला ना मला वाढवायचं आहे. मला जे नाही मिळालं ना ते माझ्या पण तुला काय नाही मिळालं हे तर सांग त्याला. खरं तुम्ही कन्व्हे तर करा ना घरामध्ये, मला हे नाही मिळालं. हो पण तुला काय करायचं होतं आणि ह्या गोष्टींमधनं तुला आता करून झेपण्यासारखं काय आहे ते करा तुम्ही, काहीच हरकत नाही आहे. पण तुम्ही जर का म्हणाल आता मी समहाऊ 20 वर्ष माझा सायकलिंगचा एक्सपिरियन्स नसताना आता मी डायरेक्ट लेहला सायकलनी जाईल, सॉरीज बॉस, नाही होणं असं. कारण तुझी तब्येत साथ देते आहे का, तुला कोलेस्ट्रॉल आहे, तुला हार्ट डिझीज आहे, तुला डायबिटीज आहे, BP आहे, औषधं आहेत दुनियाभराचे, न्यूट्रिशनचा आपण विचारच केलेला नाही. अशा रीतीमध्ये तू नाही करू शकत हे सगळं. मग हा जो क्रायसिस सगळ्यात पहिले तर मिड लाईफवाल्यांनी ॲक्सेप्ट करा की यू आर इन मिड लाईफ नाव. इट्स ओके टू टेक अ पॉज, ब्रीद, एवढंच म्हणते. आणि मेडिटेशन आणा लाईफमध्ये. मिड लाईफवाल्या लोकांनी मेडिटेशन आणणं आपल्या आयुष्यामध्ये हा मॅन्डेटरी भाग आहे. नाही आता ब्रीदिंग एक्सरसाइजेस करणं हा मॅन्डेटरी भाग आहे. वॉक तर असतंच. कारण प्रत्येकच मनुष्य जिमला जाऊ शकतो, मसल्स बनवूनच तुमची मर्दानगी दिसू शकते असं काही नाही. इट्स ओके, फाईन, इट्स ॲब्सोल्युटली ओके, हेच म्हणणं गरजेचं आहे बहुतेक आता असं वाटतं. आणि 60+ पुरुष का ओव्हरऑल? 60+ पुरुष, बापरे, 60+ पुरुषांनी तर मला असं वाटतं की तुम्ही ज्या चुका तुमच्या आयुष्यामध्ये केल्या, चुका म्हणजे चुका नाही म्हणता येणार, पण ह्या गोष्टी मी समहाऊ नाही बोलू शकलो, त्या एकदा तरी आपल्या त्या मिड लाईफमध्ये असलेल्या मुलाला सांगा की बाबा रे मी हे नाही करू शकलो, तुझ्या आईला मी या विषयावर कधी सांगू शकलो नाही, पण तू बोल तुझ्या बायकोशी. फायनान्शियल कंडिशन मला पगार किती होता, मी किती सेव्ह केले, मी कोणत्या पॉलिसीज काढल्या, हे मी माझ्या बायकोला कधी सांगितलं नाही, पण तू हे नक्की सांग की मी हे करतो आहे, आपण मिळून करूया का, या महिन्यामध्ये मी काही नाही करत, तू आपण तुझ्या ह्याच्यातले टाकूया का, करते तुम्ही दोघं बना. बरोबर. हे या 60s पुरुषांनी ह्या मिड लाईफमधल्या पुरुषांना सांगणं आवश्यक आहे की तुम्ही दोघं जणं कमावते आहात, दोघं जणं करते आहात, आता तू एकटा नाही आहेस. इतका भार उगाचाच आपल्या खांद्यावर न घेता दोघं जणं हेल्दी आयुष्य जगा. कारण की नंतरचं आयुष्य बघता ही जनरेशन म्हणजे येणारी जनरेशन तुमच्यासोबत राहणाऱ्यांपैकी नाही आहे.
कारण त्याच लोकांची जनरेशन म्हणजे आपल्याच वेळची जनरेशन मी म्हणेन की त्यांना तुम्ही इतकं शिकवलं की आता ती पण जनरेशन, पेरेंट्स कुठे खानदेशात आहेत तर मुलं पुणे मुंबईला आहेत, पेरेंट्स कुठे विदर्भात आहेत तर मुलं US ला आहेत, तुमच्याजवळ नाहीच आहेत कारण तुम्ही त्यांना शिकवलं. मग तीच मुलं नाही आहेत तर ही कशी राहणार? कारण लवकर म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी ही टाटा बाय बाय तुम्ही करणारे करता आहे आहेत. तर मग त्यांना हे पण सांगा त्यांच्यासोबत जगायचं कसं. बरोबर. मग आता कदाचित त्या मिड लाईफवाल्या लोकांना पण ते त्यांच्या ह्याच्यातनं सुटतील की हो झालाय बरं का संवाद सुरू, संवाद साधा, आस्क फॉर हेल्प, इट्स ॲब्सोल्युटली ओके. अश्रू ढाळणं हा कमकुवतपणा नाही, तो तुमच्या आरोग्याकडे जाणारं पहिलं पाऊल आहे, हा विचार करा. जे रडण्याने तुम्ही कुठेही कमकुवत आहात हे सिद्ध होतच नाही. मला वाटतं तुम्ही तुमचे जे काही इमोशन्स आहेत ते अगदी बाहेर वेग काढत विचार आहे. करूच्या. मी तुला एक सांगते की एखाद्या पुरुषाचे म्हणजे एक भाऊ बहीण आहे, त्यांच्या आईवडिलांपैकी कोणाची तरी डेथ झाली, ती मुलगी त्या बाबांच्या बाजूला बसून रडत असते बघ, पण तो मुलगा काय करत असतो? बापरे, आय कांट इवन इमॅजिन. म्हणजे क्रियाकर्माची तयारी तो करत असतो, चित्र उभं राहिलं. बरोबर. क्रियाकर्माची तयारी करत असतो. वडिलांचं डेथ सर्टिफिकेट कसं मिळेल, वडिलांच्या ह्या गोष्टी कसं मिळेल किंवा पुढच्या गोष्टींचा तो एक तयार करत असतो. मग त्यावेळेला ती मुलगी का नाही त्याच्या दादाच्या आपल्या किंवा आपल्या भावाच्या ओव्हरऑल खांद्याला खांदा देऊन की दादा आपण मिळून करूया, किंवा चल रे आपण दोघं मिळून हे करूया, तू नको काळजी करू मी पण आहे. पण आपल्याकडे तो आहे ना की नाही, हा बाजूला बसून रडू नाही शकत. मुलगी आहे ती, तिला अटॅचमेंट बाबांशी असणं का, त्या मुलाला नव्हती अटॅचमेंट. जस्ट बिकॉज तो व्यक्त होऊ शकत नाही म्हणून त्याला त्या व्यक्तीशी अटॅचमेंट नाही असं नाही आहे. त्यांना तुम्ही शिकवलंच नाही व्यक्त होणं, त्यामुळे ते झालंय सगळं. होईल कदाचित, कदाचित या पॉडकास्टमुळे अवेअरनेस वाढावा. नक्कीच नक्कीच. पण मला खरंच तुझ्याशी बोलताना पण हे नवीन ॲस्पेक्ट्स कळले की कशा पद्धतीने आपणही पुरुषांना प्रश्न विचारावेत आणि त्यांच्या मनातल्या गोष्टी काढून घ्याव्यात, जेणेकरून ते संवाद साधू शकतील. Yes. त्यांच्यातले प्रॉब्लेम्स, त्यांच्या मनात असणाऱ्या गोष्टी ते आपल्याशी बोलू शकतील आणि त्यांनाही मोकळे वाटेल. म्हणजे जेवढा आपण मोकळेपणाने वावरतो तेवढ्याच मोकळेपणाने मेंटल प्रेशर न घेता पुरुष वावरू शकतील. मला वाटतं तर आपण इक्वॅलिटीकडे खरंच प्रेशर कुकर स्वतःचं बनवण्यात काही पॉईंटच नाही. इट्स ॲब्सोल्युटली फाईन टू वेंट आउट. मैत्रिणी असो, मित्र असो, मग एखाद्या पुरुषाची एक चांगली मैत्रीण सुद्धा असू शकते. मग त्याच्यामध्ये तुम्ही अननेसेसरी त्या मुलाला परत लेबल लावायला जाऊ नये की अरे ह्याची मैत्रीण आहे, ह्याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे. इट्स ॲब्सोल्युटली ओके ना, मला एक चांगला मित्र असू शकतो, मला एक चांगली मैत्रीण पण असू शकते. नक्कीच. कारण एका एज नंतर ना तुम्हाला त्या फिजिकल गोष्टींचं अट्रॅक्शन निघून गेलेलं असतं. फार कमी पुरुषांमध्ये असं आढळतं, पण अदरवाईज ते फिजिकल त्यांना फक्त गप्पा मारायच्या असतात की तू ऐक ना यार माझं, घरात तर कोणी ऐकत नाही, मग तू ऐक. मग तो माणूस असो म्हणजे तो पुरुष असो ना बाई असो, काही फरक पडत नाही त्यांना. चांगले कॉलिग्स, मग तुमची मैत्रीण पण चांगली कॉलिग असू शकते, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सो कदाचित हे गप्पा हे एकच सोल्युशन आहेत. गप्पा, संवाद. गप्पा हा वेग असतात, संवाद हा अप टू द पॉइंट असतो. आपल्या मनातल्या गोष्टी आपल्याला निघतात गप्पांमध्ये. इट्स लाईक उगाच खेळीमेळीचं वातावरण जास्त असतं, मग त्याच्यामध्ये मेन जो मुद्दा होता तो राहून जातो. त्याच्यामुळे संवाद साधणं हे जास्त गरजेचं आहे. मला वाटतं आपला हा संवाद कदाचित लोकांना डेफिनेटली आवडला असेल. तुम्हाला जर आजचा आमचा हा संवाद आवडला असेल आणि तुम्हाला तुमच्या काही गोष्टी ॲज अ काउन्सिलर म्हणून डॉक्टर गौरी जोशी यांच्यासोबत बोलायच्या असतील तर डेफिनेटली तुम्ही त्यांच्या क्लिनिकमध्ये व्हिजिट करू शकता. त्यांच्या क्लिनिकचे सगळे डिटेल्स हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत. धन्यवाद.